सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. महाराष्ट्रातील तमाम दलित पॅंथर सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना जाहीर आवाहन करतो, आपण सर्वांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहा. 15 दिवस त्यांचा प्रचार, आपले कामधाम सर्व बाजूला सोडून फक्त 15 दिवस वंचित बहुजन आघाडीसाठी ठेवा. आपण फक्त फेसबुकवर पाठिंबा द्यायचा नाही. काल अकोल्यामधील मतदान झालं, तेथील जिल्हाध्यक्ष असतील सचिन वानखेडे, बाकीचे पदाधिकारी यांनी गावोगावी फिरून मतदारांमध्ये जनजागृती करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करण्याची विनंती करून चांगली जनजागृती करून बूथ कमिट्यासुद्धा त्यांनी लावल्या होत्या. त्याच पद्धतीनं काम पूर्ण महाराष्ट्रात केलं पाहिजे, कारण आपल्याला आंबेडकरी परिवाराची, बाबासाहेबांच्या त्यागाची जाण आहे. त्याच्यामुळे त्याच्या मांडीवर न बसता आपण सर्वांनी फक्त आंबेडकर या नावाशीच एकनिष्ठ राहायचं आहे. बाकी कुणी काय आपल्यासाठी कुणी काहीच केलं नाही. जे काही केलं ते फक्त आंबेडकर या नावाने केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्या मदतीची आम्हाला गरज नाही. संविधान वाचवायलासुद्धा आमचं आंबेडकर हे नावच काफी. त्याच्यामुळं संविधान वाचवण्यासाठी त्याच्या नावाखाली आम्ही दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसणारे आमची दलित पॅंथर सेना नाही, हे आज मी इथं ठणकावून सांगतो आहे. सर्व कार्यकर्त्यांनी इमानदारीने, प्रामाणिकपणे व तन मन धनाने उमेदवारांचा प्रचार करून आपली जिम्मेदारी पार पाडावी, एवढीच विनंती करतो. जय भीम, जय संविधान.